महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी शेवटच्या दिवशी भव्य आणि दिमाखदार प्रचार पदयात्रा काढून आपली ताकद दाखवून देण्यात आली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये मंगळवारी शेवटच्या दिवशी भव्य आणि दिमाखदार प्रचार पदयात्रा काढून आपली ताकद दाखवून दिली। जय मल्हार नगर इथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी गुलाबाच्या पाकळ्यांची मुक्त उधळण करण्यात येत होती। उमेदवारांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात येत होतं, तर फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला होता। जय भाजप, विकास हवा, भाजप हवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। अनेक भागांमधून ही प्रचार पदयात्रा मार्गक्रमण करत जय मल्हार नगर, क्रांतीनगर, अंबिकानगर, तोडकर वस्ती, संतोष नगर, खडक गल्ली, वाणी गल्ली, बाळे कॉर्नर, लक्ष्मीनगर, पाटील नगर, मारुती गल्ली, भीमनगर या मार्गावरून काढण्यात आली। पदयात्रेच्या मार्गावर नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत विकास कामांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार आवळे समाधान रेवणसिद्ध, भवर अलका आनंद, तोडकरी मंदाकिनी सुरेश, प्रधाने बिज्जू संगप्पा यांनी सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधला। प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नियोजित विकास कामांबाबत उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। चला पाऊल टाकू विकासाच्या दिशेनं, सामील होऊया भाजपच्या भव्य पदयात्रेत हा संदेश देत भाजपनं प्रचारात जोर लावला। केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामांचा उल्लेख करत महापालिकेत सक्षम आणि स्थिर नेतृत्व देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। दरम्यान गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार असून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन पदयात्रेदरम्यान करण्यात आलं। या भव्य प्रचार पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं असून भाजपच्या या शक्ती प्रदर्शनाची चर्चा शहरात रंगली आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आजच्या या रॅलीत भव्य असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे खरंच मन भरून आले आहे। 8 वर्ष आम्ही जी केली जनतेची सेवा केली त्याचं फळ आज मिळाल्यासारखं वाटत आहे आणि मी जनतेला एकच विनंती करते की प्रामाणिकपणे आम्ही जनतेची सेवा केली आहे। तुम्ही विचार करून आमच्या कमळासमोरील 4 बटन दाबून भरघोस अशा मतांनी विजयी करावं। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 5च्या माध्यमातून पदयात्रा बाळे कॉर्नर पासून ते जय मल्हार नगर पर्यंत आज पदयात्रा झाली। खरोखरच तुम्हाला आमची मतदार नागरिकांची संख्या मोजता येणार नाही, एवढ्या मोठ्या संख्येने आज माझे बंधू भगिनी आज आमच्या पदयात्रेमध्ये उपस्थित आहेत। खरोखरच आज काल आमची विजयाची सभा झाली, त्याच्या दुपटीने आज अनेक आमचे महिला भगिनी असतील, युवक वर्ग असेल, आज या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत। आम्हाला लोकांचं औक्षण, आम्हाला घरात हार घालता घालता तोंडात पेढे खाता खरोखरच मन भरून आलेलं की बाबा आम्ही जे 8-10 वर्ष झालं नगरसेवक असताना किंवा आता मी काम करत असताना जे आम्ही सेवा जनतेची केली त्याचं फळ या लोकांच्या ह्याच्यात आम्हाला दिसत आहे। आणि गेल्या अनेक वर्षाचं आम्ही केलेल्या कामाची पोचपावती म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आमचा जो मतदाराशी नागरिकांची आमचा असलेला सातत्य, त्यामुळेच हा आजचा जो पाठिंबा मिळतोय तो त्याचाच एक भाग आहे। आणि या केंद्र सरकारने असेल, राज्य सरकारने असेल, अनेक योजना महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल किंवा राज्यातल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, अशा अनेक योजना त्यांना राज्याने आपल्या दिलेल्या आहेत। त्यामध्ये मराठा समाजासाठी छत्रपती भवन असेल, मराठा समाजासाठी मराठा गॅजेट मिळवून दिलेले असेल, सारथी योजनाची शिष्यवृत्ती योजना असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता असेल, प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी जी शिष्यवृत्ती दिली जाते, अशा आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अशा अनेक योजना या मराठा समाजासाठी आणलेल्या आहेत। त्याचबरोबर अनेक आर्थिक विकास महामंडळ ओबीसी साठी सुद्धा या राज्य सरकारने आणलेले आहेत।
आज मकर संक्रांतीचा दिवस असताना सुद्धा आज या ठिकाणी रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय. कारण आम्हाला असं वाटायला लागलंय की परवाच्या दिवशी मतदान असताना सुद्धा आम्हाला आता नागरिक म्हणतात की आताच तुम्ही खरोखर निवडून आलेत, अशा पद्धतीचे आम्हाला घरोघरी ओवाळणी होती. लोक गळ्यामध्ये हार घालायला लागलेत, तोंडामध्ये तिळगुळ घालायला लागलेत. अशा अनेक पद्धतीनं तुम्हाला सांगतो, मराठा समाजासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती भवन महाराष्ट्र समाजासाठी हैदराबाद गॅजेट मिळवून दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीवर खरोखर तुम्हाला सांगतो, सोलापूर शहरामधून 102 नगरसेवक तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी 102 नगरसेवक दिलेले नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास आहे, म्हणून तुम्हाला सांगतो एवढा प्रतिसाद मिळत आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला मी तुम्हाला सांगतो की सोलापूरमध्ये 75 पार नाही तर आम्ही 85 पार होणार आहोत, एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. आणि उद्याचा सण आहे आणि परवा दिवशी मतदान आहे. सर्व महिलांना, लाडक्या बहिणी योजनांना माझी विनंती आहे, ज्यांनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत, अशा सरकारच्या कमळाचं बटन दाबून तुम्ही प्रभाग 5 मधल्या सर्व मतदारांना, सोलापूर मधल्या सर्व मतदारसंघातल्या नगरसेवकांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्याल.